सातारजवळ आसगाव गावामध्ये आलो आहे. मिसेसचं आजोळ आहे आणि ते आज सकाळी सकाळी मला वासुदेव दारात आले, तर त्यांच्याशी म्हटलं 2 शब्द बोलावे. नमस्कार. नमस्कार. वासुदेव दादा, तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मुलांना मला दाखवायचं होतं की वासुदेव कसे असतात ते. आजकाल पुस्तकांमध्येच आणि व्हिडिओमध्येच तुम्ही बघायला भेटतात, तर तुम्ही खरी परंपरा जपताय. हां, हे तर महाराजांच्या काळात आलेलं आहे. हे महाराजांच्या काळात आपल्याला हे पिढ्यानं पिढ्या चालवावं लागतं. हां, ते आम्ही करतो दादा. बरं. तुम्ही बारामतीवरून आलेला आहेत आमचं असं गाव तुम्ही बारामती सांगितलं. दादा. मूळ गाव बारामती माझं. बरं. आणि फिरता कुठे कुठे तुम्ही? फिरता आम्ही सातार, कोल्हापूर बाजूला इकडेच असतो, आम्ही नेहमी असतो साहेब. तुमचं शुभ नाव काय? माझं नाव शुभ नाव पुष्पराज रवींद्र गोंडे. ओके. आणि तुम्ही हेच काम करता हेच वासुदेवाचं? काम करतो आम्ही, पिढीने पिढी असते साहेब. प्रत्येक घरातले एक ना एक माणूस हे केलं पाहिजे, असे पिढीने पिढी हे महाराजांच्या काळात आलेलं आहे. ही बरोबर. आपली संस्कृती हां. आपल्याला बुडवायची नाही, बरोबर. आपल्याला ही केलीच पाहिजे साहेब. खूप चांगलं काम करता तुम्ही. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, बोला की आता आधुनिकीकरणामध्ये भरपूर लोक आपले हे वासुदेवाच्या परंपरेला मानत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत. तर तुम्हाला तुमचं जीविकेचं साधन हेच आहे, तर तुमचं पोटजीविका ह्याच्यातून होते का पूर्ण? होते वासुदेवाचं काही काम लोकांची करून? देतात, काही लोक देत नाही साहेब. काही लोक देतात, काही लोक देत नाही. बर तुमच्यासारखे लोक ती देणार. बर धन्यवाद. खूप बरं वाटलं आणि तुम्ही खूप चांगलं कार्य करताय धन्यवाद. आणि असंच फिरत राहा. माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. धन्यवाद साहेब. मी छोटीशी तुम्हाला भेट दिली, ते काही नाही आहे, पण माझ्यासारखी भरपूर माणसं तुम्हाला भेटत राहू अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासारखे आम्हाला वासुदेव नेहमीच येत राहू, आमच्या लहान लहान मुलांना तुमचे आशीर्वाद लाभत राहू अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. हो.